हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, हॅपी संडे. रेवती डीपी ऑफिशियलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आमच्या घरी आले आहेत खूप महत्त्वाचे पाहुणे नाही आहे, त्यांचंच घर आहे. आमच्या आई तिकडे आहेत, आमचे पप्पा जे तिकडे बसलेत, आणि आम्ही आता जातो आहोत आमच्या देवीला, एकविरा देवीला. तर दाखवते तुम्हाला मी काय काय मजा करतो ते. तिथं नाचायला उतरलं खाली. तर फ्रेंड्स, येताना आमच्या गाडीत आणि जाताना आता जातो रिक्षाने, कारण वर आज देवीला प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. वर कोणी जाऊच नाही शकत आहे, सगळ्या गाडी खायला लावल्या आहेत. आणि आम्हाला रिक्षा करून यायला लागलं. ते पण आई आणि पप्पा तिकडे रिक्षा देत आणि आम्ही इकडे मागच्या रिक्षा. आलो आहोत आपल्या किती गर्दी आहे. आणि पप्पा सगळे आम्ही जातो, आम्ही देवीचा आशीर्वाद घ्यायला. हॅलो फ्रेंड्स, रेवती डीपी ऑफिशियलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता मी आणि पप्पा आम्ही बघतो आहोत माझा ब्लॉग, गोवावाला ब्लॉग. आता नेक्स्ट संडेला आम्ही आलो आहोत आई पप्पांसोबत. आम्हाला देवून यायचं होतं जेजुरीला. लग्नानंतर आम्ही जेजुरीला आलो नव्हतो, तर मग आम्हाला इथे आमची खूप इच्छा होती. महाराज की करा म्हणा खंडेराया खंडेराया सोन्याच्या डोंगरावर महाराज की जय, माणसाई की जय. उतरलं म्हणा. अंबाबाई काळूबाई लक्ष्मीबाईचं खंडेरायाचं बालमासाचं यशोधरायचं कडे पंढरचं वजन उतरलं का? सोनीनं जागरण गोंधळ केला, आनंदाचं इंदुरकडा पाचनामाचं वजन उतरलं का? सदानंदाचा येळकोट. नमस्कार. तुमचं पहिलं लंगर तोडलाय का कधी? तुमच्या बाबांनी तुम्ही कधी तोडलाय का लंगर? तर तोडा. तुम्ही ताट बांधून घ्या, तुम्ही पिशवी घ्या, उभे राहा, सगळे उभे राहा. ताई ताट बांधून घ्या. हॅलो. तर आज आपण दिशाला विचारूया, दिशा काय स्पेशल बनवते. हॅलो दिशा. हाय. आज काय स्पेशल? आज तुमच्या सांगण्यावरनं मी बनवते आहे
पनीरवाला सँडविच हो. आणि त्याला असा एकदम विदेशी लुक देण्यासाठी लॅटिसचे पान पण टाकणार आहे त्याच्यात. हो. ही कुठली स्टेप आहे दिशा? ही टोमॅटो सॉस लावायवाली स्टेप आहे. अच्छा. आपला लो बजेट कार्यक्रम आहे घरात, म्हणून अर्ध्या वस्तू नाही येत आपल्या घरी. जसं की जसं की चांगलं गॅस वटा. हॅलो फ्रेंड्स, आज आहे सॅटर्डे आणि आज मोसम असा खूप सुंदर आहे आणि श्रावणाचा आज श्रावण चालू होण्यास दुसरा दिवस आहे. तर आम्ही जातो आहे पानेरला, पानेश्वर मंदिरात. तर दाखवतो तुम्हाला आम्ही छान छान म्हणजे आम्ही छान छान नाही, किती छान छान पानेश्वर मंदिर आहे ते. तर आता आम्ही आहोत इथे चांदणी चौकात. तर आता जाऊ पानेरला. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही बाणेश्वर देवस्थान दर्शन मार्गामध्ये पोचलेलो आहोत. तर आम्हालाच माहीत नाही की कुठे मंदिर आहे, पण तिकडे त्या मुली मला खेळताना दिसत आहेत. बघू, त्यांनाच विचारते. तर फ्रेंड्स, फायनली आम्हाला मंदिर सापडलं आहे थोडं पुढे आल्यानंतर. आणि ॲक्च्युली ही गुफामध्ये आहे मंदिर. तर फ्रेंड्स, ही अशी आहे गुफा. गुफामध्ये आहे माझ्या शिवजीचं मंदिर. तर फ्रेंड्स, इथून येता येतं खाली मंदिर आहे, तिथून वर यायचं. इथे अशी खूप छान हे बनवली आहे त्यांनी गार्डन. आणि इकडे पण आहेत मंदिर. इकडे सरस्वती देवीचं. तिकडे वर अजून एक मंदिर आहे, शिवजीचंच आहे. आणि खूपदा चालल्यानंतर आलंय मंदिर. खूप सारे शिड्या आहेत तिथे. आणि फ्रेंड्स, इकडून सगळ्याचं सगळं पानेर दिसतंय. इतक्या वर आलोत आम्ही. आणि हे आहे ते मंदिर. फायनली आलो आहे मंदिरात. फ्रेंड्स, आलो आहेत आम्ही आता देवीच्या मंदिरात. हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करायला घेतला आहे आणि आम्ही आज जातोय इस्कॉन टेम्पलला. तर फ्रेंड्स, मी, प्रत्युष दादा, आमच्या ताई आणि आम्ही असं 4 जण आलो होतो इस्कॉन टेम्पलला. ऑफिसला आणि माझ्या घरी आली होती माझी हॉस्टेलची मैत्रीण, जे की आम्ही हॉस्टेलला खूप मजा केली आहे, ज्ञानेश्वरी.